आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। नीट परीक्षेच्या वादावरून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच सरकारी सूत्रांनी आपली भूमिका आता स्पष्ट केली आहे। राजीनामा हा सगळ्यात सोपा मार्ग असला तरी तो समस्येचं समाधान नाही असं सरकारचं मत आहे। जबाबदारीतून पळ काढण्याऐवजी एनटीए मधील त्रुटी शोधून त्यावर उपाय करण्यावर भर दिला जात असल्याचं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं। तसंच या प्रकरणात संपूर्ण भाजप धर्मेंद्र प्रधान यांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांना डिजिटल माध्यमांवर अधिकाधिक सक्रिय होण्याचा सल्ला दिलाय। विशेषतः इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर युवकांचा मोठा सहभाग असल्याचं सांगत प्रत्येक मंत्र्यानं या माध्यमाचा प्रभावी वापर करावा असंही त्यांनी म्हटलंय। सरकारची कामं जनतेपर्यंत पोहोचवण्याबरोबरच युवकांशी थेट आणि संवादात्मक पद्धतीनं जोडलं जाण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली। रील्स आणि आकर्षक कंटेंटच्या माध्यमातून युवकांशी सातत्यानं संवाद साधण्याचा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी दिल्याचं कळतं। आणि थेट जाऊयात नवी दिल्लीला। राम शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। राम, पंतप्रधानांनी आणि भाजपनं असं स्पष्टपणे ठरवलंय, अधिकृत सांगितलं नसलं की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही? बिलकुल सरकार अजूनही धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी तयार नाही। कारण सरकारचं हेच म्हणणं आहे की जे त्रुटी आहेत तर त्याच्यावर उपाय आहेत, त्याच्यावर पर्याय आहेत, मात्र राजीनामा देणं हा एकमात्र पर्याय नाही। तर त्याशिवाय आम्ही सिस्टीममध्ये सुधारणा करू, यंत्रणेमधला जे काही त्रुटी आहेत ते सुधारण्याच्या दृष्टीनं सूचना कराव्यात, परंतु राजीनामा देण्याच्या संदर्भामध्ये सूचना करू नये असं सुद्धा सांगण्यात आलं। त्यामुळे सरकार आता तरी ठाम दिसून येत आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाणार नाही। तर दुसरीकडे हे सुद्धा सांगितलेलं आहे पंतप्रधानांनी की सर्वच मंत्र्यांना सांगितलं की इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह राहा आणि इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह राहून रिलेव्हंट कंटेंट जो आहे तो टाकणं गरजेचं आहे। त्याचबरोबर युवकांशी कनेक्ट जो आहे झेंझी लोकांशी कनेक्ट वाढेल अशा प्रकारचं इंस्टावर पोस्ट टाकाव्यात हे सुद्धा सांगितलेलं आहे। कारण हे जे संपूर्ण आंदोलन आहे ते इंस्टावरच भडकलेलं आहे, त्यामुळे इंस्टाग्रामवर सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे। त्यामुळे इथून पुढे आता सरकार जे आहे ते प्रत्येकाचं इंस्टाग्राम जे आहे ते सुद्धा मॉनिटरिंग केलं जाणार आहे। बरं राम, तुझ्याकडनं वेळोवेळी ताजी माहिती घेत राहू, कारण आज चर्चेची एक फेरी संपलेली आहे। कदाचित उद्याला अन्य काही सरकारच्या वतीनं घोषणा केली जाऊ शकते। तूर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।